नमस्कार, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण झटपट व कमी वेळेत बासुंदी कशी तयार करायची ही रेसिपी पाहणार आहोत। बासुंदी म्हटलं की खूप वेळ दूध आटवायचं किंवा जास्त वेळ ह्या रेसिपीला द्यावं असं वाटतं। तर आज मी खूप असे प्रश्न तुमचे सॉल्व करणार आहे आणि बासुंदी कशी झटपट आणि मस्त रबडीदार बासुंदीला जसा आपण विकत आणतो तसा कलर आणण्यासाठी खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि खास असा एक पदार्थ टाकला की छान आपली रबडीदार मस्त बासुंदीचा कलर जसा मस्त विकत आणल्यासारखा आपला घरच्या घरी तयार होतो आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेला आहे। छान असं दूध आपलं 15 किंवा 20 मिनिटं आटून घ्यायचं। जास्त वेळ काय ह्याला दूध आटवायची गरज सुद्धा नाही। तर इतपत छान असं आपलं दूध आटून घेतलेलं आहे। छान मिक्स करायचं जेणेकरून दूध खाली चिटकता नये। तर अशा पद्धतीनं मी छान असं दूध 15 मिनिटं झालेले आहेत इतपत आटून घेतलेला आहे। तर मंद आचेवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर इथं मी छान असं दाटसरपणा लवकर येण्यासाठी पेढे घेतलेले आहेत। केसर पेढे घेतलेले आहेत, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। तर झटपट होण्यासाठी मी इथं 100 ग्रॅम पेढे घेतलेले आहेत। एक 4 किंवा 5 असे छोट्या साईजचे पेढे छान मॅश करून ह्यामध्ये टाकायचं आहे। त्यामुळे आपले हे दूध जास्त आटवायची गरज नाही आणि दुधाला लवकर असा दाटसरपणा येते आणि खायला अप्रतिम अशी टेस्ट लागते। तुम्ही जर अशा पद्धतीनं झटपट रबडी किंवा बासुंदी तयार करणार असाल तर ह्या पद्धतीनं तुम्ही पेढे टाकून सुद्धा बनवू शकता। तर पेढे टाकल्यावर सुद्धा आपल्याला छान असं एक 5-10 मिनिटं पेढे आणि दूध मिक्स होण्यासाठी अशा पद्धतीनं ढवळत राहायचं आहे। तर बघा इतपत आपलं मस्त असं हे तयार झालेला आहे आणि कलर पण सुद्धा सुरेख आलेला आहे। हे पेढे केसर पेढे असल्यामुळे कलर थोडा केसरी आलेला आहे। इथं मी 2-4 चमचे साखर टाकून घेते। पेढे पण थोडेसे गोड होते म्हणून मी कमी साखर टाकलेला आहे। तुमचे पेढे गोड असेल तर कमी टाका किंवा नसेल तर थोडं जास्त टाका। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही इथं दुधामध्ये थोडंसं केसर भिजून सुद्धा टाकू शकता। जर केसर नसेल तर सुद्धा आपली ही बासुंदीला कलर आणण्यासाठी आपण खास हा पदार्थ टाकणार आहोत की हे साखर घ्यायचं। 2 चमचे साखर घेऊन अशा पद्धतीने तडका पॅनमध्ये थोडंसं 1 चमचा पाणी टाकून हे छान असं कॅरमल्स तयार करायचं। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या ह्या बासुंदीला छान असा विकत जसा आपण आणतो बासुंदीला कलर कसा असतो त्या पद्धतीनं हा कलर येतो। तर बघा अशा पद्धतीनं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ठेवायचा आहे आणि लगेच इतपत आपल्याला कलर आला की लगेच गॅस बंद करायचा आहे। जास्त केला तर तुम्ही जास्त हे करपून जाईल। तर अशा पद्धतीनं थोडंसं कलर आला की लगेच आपल्याला हे गॅसवरून काढून घ्यायचं आहे आणि आपल्या उकळत्या ह्या दुधामध्ये हे टाकून द्यायचं आहे। ह्यामुळे चव अप्रतिम लागते आणि कलर पण असा मस्त विकत आपण जसं आणतो त्या पद्धतीनं। जर आपल्याकडं केसर नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं छान असा मस्त कलर आणू शकता आणि झटपट होणारा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पेढे टाकल्यामुळे छान असं दाटसरपणा येतो आणि खायला पण अप्रतिम अशी टेस्ट लागते। तर इथं मी छान असं हे सगळं मिक्स करून घेते आणि 2 मिनिटं शिजून घेतल्यावर ह्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे। तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कोणतेही काजू बदाम किंवा कोणतेही ड्रायफ्रूट इथं टाकू शकता। तर मी इथं काजू बदाम पिस्ता असं हे सगळं टाकलेलं आहे आणि छान असं 2 मिनिटं मिक्स करून घेते। 2 मिनिटं हे सगळं मिक्स करून घेते। बघा इतपत आपलं छान असं दाटसर तयार झालेलं आहे दूध। लवकर अशा पद्धतीनं दाटसरपणा येण्यासाठी तुम्ही आवर्जून पेढे टाका। तर बघा 2-3 मिनिटं छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे असंच तुम्ही बाहेर पण ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यावर अप्रतिम अशी टेस्ट पण लागते आणि थोडंसं अजून हे घट्टसर होते। तर मी आता हे फ्रीजमध्ये ठेवून घेते। तर 4 तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं।
तर बघा इतपत आपलं हे छान किती मस्त कलर आलेला आहे बघा. आणि दाटसरपणा सुद्धा जसं आपण विकत आणतो रबडी किंवा बासुंदी त्या पद्धतीनं आपलं हे तयार झालेलं आहे. घरच्या घरी मस्त आणि कलरफुल जसं आपण मार्केटमध्ये आणतो त्या पद्धतीनं हे बासुंदी तयार झालेली आहे. झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने थोडंसं केसरचं मी डेकोरेशन म्हणून थोडंसं टाकलेलं आहे. तुम्ही जर असेल तर टाका किंवा नसेल तर थोडंसं काजू बदाम टाकून तुम्ही झटपट अशा पद्धतीनं पाहुणे जर येत असेल तर तुम्ही कमी वेळेत अशा पद्धतीनं बासुंदी तयार करू शकता. अप्रतिम अशी टेस्ट लागते. नक्की करून बघा. कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच नवीन झटपट होणारा पारंपरिक पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ पाहत राहा आणि साईडला दिलेल्या घंटेवर प्रेस करा जेणेकरून सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.